हॅलो एव्हरीवन, वेलकम टू NCC यूट्यूब चॅनल. आज आपण SP या सब्जेक्टशी रिलेटेड चॅप्टर 2चे सिरीज वाईज काही टॉपिक घेणार आहोत. आपला आजचा जो टॉपिक आहे फीचर्स ऑफ इक्विटी शेअर्स, हा टॉपिक चॅप्टर नंबर 2 मधला सोर्सेस ऑफ कॉर्पोरेट फायनान्स मधला आहे. सो लेट्स स्टार्ट. आजच्या टॉपिकमध्ये आपण बघत आहोत इक्विटी शेअर्स आणि त्याचे फीचर्स. फर्स्ट ऑफ ऑल आपण इक्विटी शेअर्स म्हणजे काय हे अगोदर समजून घेऊया. सो इक्विटी शेअर्स आर आल्सो नोन ॲज ऑर्डिनरी शेअर्स. फॉर लीगल रिझन अ कंपनी कॅन नॉट एक्झिस्ट विदाउट इक्विटी शेअर्स. Companies Act 1956 defines equity shares as those shares which are not preference shares. Equity shareholders do not get any fixed rate of dividend. They are paid dividend at the rate recommended by the board of directors. If there is no profit, they do not get dividend. If profit is less, then they get lesser dividend. Equity shareholders enjoy the right of attending the meetings and they are allowed to vote on all matters discussed in general meeting. इक्विटी शेअर्सचा मी थोडक्यात हा मिनिंग सांगितलेला आहे की व्हॉट इज द इक्विटी शेअर्स. तुम्हाला जर इक्विटी शेअर्स चांगल्या प्रकारे कळले तर यू कॅन राईट द फीचर्स ऑफ इक्विटी शेअर्स व्हेरी इझिली. ओके, सो व्हॉट इज द मिनिंग ऑफ इक्विटी शेअर्स. आपण ज्यावेळेस सोर्सेस ऑफ कॉर्पोरेट फायनान्स बघतो तर इक्विटी शेअर्स हा एक ओन कॅपिटलचा प्रकार आहे आणि इक्विटी शेअर्स ह्यांना आपण म्हणतो ऑर्डिनरी शेअर्स. जनरली प्रत्येक कंपनीचा इक्विटी शेअर हा असतो म्हणजे असतोच, म्हणून इक्विटी शेअर्सला काय म्हटलं तर ऑर्डिनरी शेअर्स. फॉर लिगल रिझन्स अ कंपनी कॅन नॉट एक्झिस्ट विदाउट इक्विटी शेअर्स. मी तुम्हाला म्हटलंच मागाशी की इक्विटी शेअरशिवाय कुठचीही कंपनी अस्तित्वात येत नाही. कंपनीज ॲक्ट 1956नी इक्विटी शेअरची अशी डेफिनेशन केलेली आहे की इक्विटी शेअर्स ॲज दोज शेअर्स विच आर नॉट प्रेफरन्स शेअर्स. जे प्रेफरन्स शेअर्स नाही आहेत त्यांना इक्विटी शेअर म्हटलं जातं, अशी डेफिनेशन केलेली आहे. इक्विटी शेअर होल्डर्स डू नॉट गेट एनी फिक्स रेट ऑफ डिव्हिडंड. आणि इक्विटी शेअर होल्डर जनरली ह्यांना आपण म्हणतो की दे आर दी ओनर्स ऑफ द कंपनी, सो दे आर नॉट गेट दी फिक्स रेट ऑफ डिव्हिडंड. दे आर पेड डिव्हिडंड ॲट द रेट रिकमेंडेड बाय दी बोर्ड ऑफ डायरेक्टर्स. ज्यावेळी ॲन्युअल जनरल मीटिंग होते आणि बोर्ड ऑफ डायरेक्टर ज्यावेळी सांगतात की एवढ्या पर्सेंटेजने डिव्हिडंड द्यायचं तर त्या पर्सेंटेजने डिव्हिडंड दिलं जातं. म्हणजे ह्यांचा डिव्हिडंडचा रेट हा फिक्स नसतो. If there is a no profit, they do not get dividend. If profit is less, then they get lesser dividend. जर प्रॉफिट कमी झाला तर डिव्हिडंड लेस होतो. प्रॉफिट जर जास्त असेल तर सुद्धा डिव्हिडंड त्यांना जास्त मिळू शकतो. इक्विटी शेअर होल्डर्स एन्जॉय द राईट ऑफ अटेंडिंग दी मीटिंग अँड दे आर अलाउड टू व्होट ऑन ऑल मॅटर डिस्कस इन द जनरल मीटिंग. इक्विटी शेअर होल्डरची जनरल मीटिंग ज्यावेळी असते त्यावेळी इक्विटी शेअर होल्डर्सना बोलवलं जातं आणि त्यांना वोट देण्याचा अधिकार असतो. बिकॉज इक्विटी शेअर होल्डर्स आर दी ओनर्स ऑफ दॅट कंपनी. आता आपण बघूया की फीचर्स ऑफ इक्विटी शेअर्स. फीचर्स ऑफ इक्विटी शेअर्स आणि इक्विटी शेअरची जी वैशिष्ट्य आहे त्यातलं पहिलं फीचर्स आहे परमनंट कॅपिटल. Equity shares are irredeemable shares. The amount received from equity shareholder is not refundable by the company during the lifetime. Equity shareholders providing long-term and permanent capital to the company. Equity shareholderचं हे अतिशय महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे इक्विटी शेअरचं. इक्विटी शेअर हे कसे असतात, इररिडीमेबल शेअर्स. म्हणजेच काय, द अमाऊंट रिसिव्ड फ्रॉम इक्विटी शेअर होल्डर इज नॉट रिफंडेबल बाय द कंपनी ड्युरिंग द लाईफ टाईम ऑफ कंपनी. जोपर्यंत कंपनी अस्तित्वात आहे तोपर्यंत इक्विटी शेअरचे पैसे दिले जात नाही आणि दॅट इज द वर्ड्स इज इररिडीमेबल शेअर्स. इक्विटी शेअर होल्डर्स प्रोव्हाइडिंग लॉंग टर्म अँड परमनंट कॅपिटल टू दी कंपनी. आणि जोपर्यंत कंपनी आहे तोपर्यंत इक्विटी शेअरचे पैसे कंपनी यूज करते. सो इट इज कॉल्ड दी लॉंग टर्म
अँड परमनंट कॅपिटल टू दी कंपनी. कारण ज्यावेळेस कंपनी वायडनिंग अप होते, ज्यावेळी कंपनी बंद पडते आणि त्याच वेळेस इक्विटी शेअर होल्डरचे पैसे परत केले जातात. सो फर्स्ट फीचर इज परमनंट कॅपिटल. आवर नेक्स्ट फीचर इज फ्लक्च्युएटिंग डिव्हिडंड. फ्लक्च्युएटिंग डिव्हिडंड मीन्स equity shareholders do not have a fixed rate of dividend. The rate of dividend depends upon amount of profit earned by the company. If profit is high, then dividend is paid at higher rate and vice versa. मग अशीच म्हटलं की इक्विटी शेअर होल्डर इज द ओनर म्हणतो आपण, तर त्यांना फिक्स रेटने डिव्हिडंड दिलं जात नाही. ज्यावेळेस बोर्ड ऑफ डायरेक्टर डिसाईड करतात त्याच रेटने त्यांना दिलं जातं. म्हणजे इट विल बी चेंजेस एव्हरी इयर. डिव्हिडंड विल बी चेंजेस एव्हरी इयर. सो इट इज डिपेंड अपॉन दी प्रॉफिट्स ओन बाय द कंपनी. जर कंपनीला प्रॉफिट हाय झाला तर डिव्हिडंडसुद्धा हायर रेटने पेड केलं जातं. पण जर कंपनीला प्रॉफिट जर लो झाला तर डिव्हिडंडसुद्धा कमी रेटने दिलं जातं किंवा काही काही वेळेला दिलंही जात नाही. सो आवर नेक्स्ट फीचर इज फ्लक्च्युएटिंग डिव्हिडंड. नेक्स्ट फीचर ऑफ इक्विटी शेअर इज नो प्रिफरन्शियल राईट. ओके. इक्विटी शेअर होल्डर्स आर पेड डिव्हिडंड ओनली आफ्टर डिव्हिडंड ऑन प्रेफरन्स शेअर्स हॅज बीन पेड. इट इज द मोस्ट इम्पॉर्टंट. आपण ज्यावेळी कंपनी स्थापन करतो किंवा कंपनीला ज्या शेअरची गरज असते त्या कंपनीला दोन प्रकारचे शेअर्स असतात. आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेले आहेत. फर्स्ट वन इज द इक्विटी शेअर अँड सेकंड वन इज दी प्रेफरन्स शेअर. आणि जर समजा इक्विटी शेअर होल्डरला जर डिव्हिडंड म्हणजे इक्विटी शेअर होल्डर्स आर पेड डिव्हिडंड ओनली आफ्टर डिव्हिडंड ऑन प्रेफरन्स शेअर्स हॅज बीन पेड. प्रेफरन्स शेअर्स होल्डरचं वैशिष्ट्य असं असतं की त्यांचं पर्सेंटेज डिव्हिडंडचं ठरलेलं असतं. फॉर एक्झाम्पल 10% प्रेफरन्स शेअर, 12% प्रेफरन्स शेअर, 6% प्रेफरन्स शेअर, वॉट एव्हर. आणि त्यांचं डिव्हिडंड पहिल्यांदा पेमेंट केलं जातं आणि नंतर इक्विटी शेअर होल्डरला पैसे उरले तर पेमेंट डिव्हिडंड केलं जातं. तोपर्यंत डिव्हिडंड केलं जातं. म्हणून त्याचं नाव आहे, वैशिष्ट्याचं नाव आहे नो प्रिफरन्शियल राईट. म्हणजे ह्यांना पहिला हक्क नाही, पहिल्यांदा ह्यांना पैसे दिले जात नाही. ओके. आवर नेक्स्ट फीचर्स, फोर्थ वन, कंट्रोल. Equity shareholders enjoy the voting rights in proportion to shareholding. They can exercise their voting right by proxies without even attending meeting in person. By exercising voting right, they can participate in the management. They can elect their representatives called directors for management of the company. They are allotted to vote on all matters are discussed at the general meeting. So they control over the company. इक्विटी शेअर होल्डरचा कंपनीवर बराचसा कंट्रोल असतो. कारण इक्विटी शेअर होल्डरना पहिलं वाक्य सांगितलं की इक्विटी शेअर होल्डर्स एन्जॉय द वोटिंग राईट्स इन प्रोपोर्शन टू शेअर होल्डिंग. तुम्ही शेअर होल्डर्स आहात तर तुम्ही वोटिंग राईट्स तुम्हाला आहे, तुम्हाला मत देण्याचा अधिकार आहे. दे कॅन एक्झरसाइज वोटिंग राईट बाय प्रॉक्सीज विदाउट इवन अटेंडिंग मीटिंग इन पर्सन. प्रॉक्सीज म्हणजे आपण 11th शिकलोच आहोत की जर शेअर होल्डर त्या ठिकाणी मीटिंगला अटेंड होत नसेल वॉट एव्हर रिझन्स, तर प्रॉक्सीज त्याच्या वतीने त्याचा PA वगैरे जी व्यक्ती असेल तर ती मीटिंग अटेंड करू शकते. म्हणजे प्रॉक्सीजला सुद्धा त्यांना मीटिंग अटेंड करण्याचा अधिकार आहे शेअर होल्डरच्या वतीने. ओके. आणि व्होटिंग राईटमुळे काय होतं, दे कॅन पार्टिसिपेट इन दी मॅनेजमेंट. व्होटिंग राईटमुळे मॅनेजमेंटमध्ये जे डिसिजन होतात, बोर्ड ऑफ डायरेक्टर जे डिसिजन घेतात तर त्याच्यावरती कंट्रोल शेअर होल्डरचा होतो. आणि दे कॅन इलेक्ट द रिप्रेझेंटेटिव्स कॉल्ड डायरेक्टर्स फॉर मॅनेजमेंट ऑफ द कंपनी. आणि शेअर होल्डर काय करतात, त्यांचे रिप्रेझेंटेटिव्स म्हणजे डायरेक्टर्स आहेत त्यांची नेमणूक स्वतः शेअर होल्डर करतात, म्हणजे सगळ्यांच्या वतीने मॅनेजमेंटसाठी. म्हणून जनरली असं म्हणतं की शेअर होल्डर्स आर स्कॅटर्ड ऑल ओव्हर दी कंट्री. आणि बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची अपॉइंटमेंट केल्यामुळे सगळे डिसिजन बोर्ड ऑफ डायरेक्टर घेतं, पण इक्विटी शेअर होल्डरवाल्यांना विचारूनच ते निर्णय घेतले जातात. म्हणून इक्विटी शेअर होल्डर्सना व्होटिंगचा राईट आहे. दे आर अलॉटेड टू व्होट ऑन ऑल मॅटर्स आर डिस्कस्ड ॲट दी जनरल मीटिंग. सो दे कंट्रोल ओव्हर दी कंपनी. आणि वोटच्या मार्गाने, मतदानाच्या मार्गाने ॲटोमॅटिकली इक्विटी शेअर होल्डरचं कंट्रोल होतं कंपनीवर. आवर नेक्स्ट फीचर इज बोनस इश्यू. आता बोनस इश्यू म्हणजे काय,
तर आपण थोडक्यात बघूया. Bonus shares are issued as a gift to equity shareholders. These shares are issued free of cost to existing equity shareholder. Bonus shares are issued in proportion to the shares held. बोनस शेअर्सचा बोनसचाच मिनिंग होतो की काहीतरी आपल्याला फ्री मिळते. ओके. आणि जे शेअर होल्डर आहेत त्यांना गिफ्ट मिळतं, इक्विटी शेअर होल्डरला एक बोनस म्हणून काही शेअर्स मिळतात. आणि दीज शेअर्स आर इश्यूड फ्री ऑफ कॉस्ट, म्हणजे त्याचे पैसे शेअर होल्डरकडून घेतलेले जात नसतात. आणि कोणते शेअर होल्डर्स? एक्झिस्टिंग इक्विटी शेअर होल्डर, ऑलरेडी आपल्या कंपनीचे जे शेअर होल्डर असतात त्यांना बोनस शेअर इश्यू केले जातात. बोनस शेअर्स आर इश्यूड इन प्रपोर्शन टू दी शेअर्स हेल्ड. तुमच्या प्रपोर्शन्समध्ये ते शेअर्स हेल्ड केले जातात. जर आपण एक साधारणपणे एक म्हटलं की 2:1, 2:1 म्हणजे ज्यांच्याकडे 2 शेअर्स आहेत त्यांना 1 शेअर काय होतो? बोनस म्हणून फ्री मिळतो. आणि ह्याला आपण म्हणतो बोनस इश्यू. ज्यांच्याकडे 4 असेल तर त्यांना 2 शेअर्स बोनस मिळणार. कारण रेशो काय आहे? 2:1. 2 शेअरला 1 शेअर, 4 शेअरला 2 शेअर मिळतील. म्हणजे त्याला आपण काय म्हणतो? प्रपोर्शन्स. ओके. अवर नेक्स्ट फीचर इज 6.1 फेस व्हॅल्यू. The face value of equity share is low. It can be generally ₹10 per share or even ₹1 per share. फेस व्हॅल्यू म्हणजे दर्शनी किंमत. शेअरची किंमत किती असते कंपनीने ठेवलेली? तर जनरली ₹10 पर शेअर असते किंवा ₹1 पर शेअर. कारण सगळ्यात कमी किमती असतात इक्विटी शेअरच्या. आवर नेक्स्ट फीचर इज 7 राईट इश्यू. When company requires more funds for expansion purpose, then existing equity shareholders are offered to purchase the share. This is called right issue. राईट इश्यूचा मिनिंग असतो की जर कंपनीला वाटलं की मोर फंड्स आपल्याला हवं आहे, त्याचं रिझन काही असू शकतं की एक्सपान्शन्स आहे, डेव्हलपमेंट आहे, कंपनी त्यांना वाढवायची आहे. आणि त्यावेळेस एक्झिस्टिंग इक्विटी शेअर होल्डर जे असतात तर त्या शेअर होल्डरना अगोदर ऑफर्ड केली जाते की टू परचेस द शेअर्स. म्हणजे कंपनी म्हणते की आम्ही शेअर्स लोकांकडनं मागवणार आहोत किंवा इश्यू करणार आहोत. कारण SP ची लँग्वेज आहे ना, शेअर्स इश्यूड. तर तुम्ही अगोदर घेणार आहात का शेअर्स? मग तुम्ही अगोदर घ्या, मग उरलेले शेअर्स आम्ही पब्लिकला इश्यू करू शकतो. अँड दॅट इज कॉल्ड दी राईट. राईट म्हणजे अधिकार. राईट इश्यू म्हणजे एक्झिस्टिंग शेअर होल्डर्स आर ऑफर्ड टू परचेस द शेअर, सो दे आर गेट दी राईट टू परचेस दी शेअर. सो दिस इज कॉल्ड दी राईट इश्यू. आणि हे इक्विटी शेअरचं फीचर्स आहे. अवर नेक्स्ट फीचर इज मार्केट व्हॅल्यू. मार्केट व्हॅल्यूमध्ये काय सांगितले बघू अगोदर. मार्केट व्हॅल्यू ऑफ इक्विटी शेअर्स आर चेंज अकॉर्डिंग टू डिमांड अँड सप्लाय ऑफ दिस शेअर्स. वेन कंपनी अर्न मोर प्रॉफिट देन मार्केट व्हॅल्यू ऑफ दिस शेअर्स विल बी इन्क्रीजेस. मार्केट व्हॅल्यू म्हणजे बाजारामधली किंमत इक्विटी शेअरची ही चेंज होते. जसं डिमांड अँड सप्लाय चेंज होतो त्याचप्रमाणे वस्तूची किंमतसुद्धा बदलते की नाही. हा आपण इकॉनॉमिक्समध्ये शिकलो आहे. तसंच आहे की जसं शेअरची किंमत का वाढते तर व्हेन कंपनी अर्न मोर प्रॉफिट्स. कंपनीला प्रॉफिट जेव्हा जास्त होतो त्यावेळेस त्या शेअरची किंमत नक्कीच वाढते, कारण डिव्हिडंडचा रेट वाढतो आणि मार्केट व्हॅल्यूसुद्धा त्याची वाढते, कारण लोक काय करतात त्याची डिमांड जास्त करतात. म्हणजे मार्केट व्हॅल्यू ऑफ इक्विटी शेअर्स विल बी डिपेंड अपॉन दी प्रॉफिट ऑफ दॅट कंपनी. व्हेन प्रॉफिट विल बी इन्क्रीज then the market value of that shares will be also increase. So this was the video which is related to the features of equity shares. हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट्स करा. थँक्यू.